पुन्हा बोलवायचं आहे का? रोज बोलवायचं की आठवड्यातून एकदा? तर त्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा प्लीज, आणि आपण थँक्यू म्हणू त्यांना. तर मला असं सांगण्यात आलंय की किंवा आता काय बोलावं काय नाही बोलावं. मी तर गप्पा मारण्यात विश्वास करते. काही प्रश्न असतील तर आपण 2-3 प्रश्न करू. फक्त मला एक सांगायचं आहे की आपण डॉक्टर, इंजिनियर हे सगळे प्रोफेशन नेहमी खूप ऐकत असतो, पण खूप दुसरे लॉयर आहे. आता जर तुमची डिझाईन सुंदर असेल, तुम्हाला माहिती आहे आपण चित्र काढतो, तर चित्र काढतो तर पेंटिंग एक प्रोफेशन आपल्या मनात येतं, पण त्याच्या व्यतिरिक्त कोणाला काही डोक्यात येतं? पण तुम्हाला माहिती आहे डिझाईन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन सुद्धा आहे आपल्याकडे, जिथे मोठ्या मोठ्या कंपनीजसाठी आपण घड्याळी किंवा ज्वेलरी हे सगळं डिझाईन करू शकतो. तर आता असं जग आहे की आपली जी स्किल असेल, आपण ज्याच्यात बेस्ट आहोत, आपण त्याच्यात करिअर बनवू शकतो. आणि भारताची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ काय माहिती आहे कोणाला इकडे? युवक, युवती, आपण यंगस्टर्स. कारण पूर्ण जग जेव्हा सगळे वयस्क होतात आहे, तेव्हा भारत सगळ्यात युवा राष्ट्र आहे. आणि पूर्ण जगाला जे मॅन पॉवर किंवा ह्युमन रिसोर्सेस लागणार आहे ते आपण भारत देणार आहोत. म्हणजे काय, आपल्याला जगात सगळीकडे नोकरी मिळणार आहे, आणि नोकरी मिळण्यापेक्षा दुसऱ्या देशांना आपली गरज पडणार आहे. तर ती गरज पूर्ण करण्यासाठी आपण सगळे तयार पाहिजे की नाही? आता जवान लढाई करायला जातात तर त्यांना बंदूक, एम्युनिशन कसं चालवायची ती ट्रेनिंग पाहिजे की नाही पाहिजे? तर ते आपण स्वतःला ट्रेन करायचं. हे ताई दादा आपलं मार्गदर्शन करतील, किंवा तुम्ही मला जेव्हा म्हणाल आम्ही उपस्थित राहील आपल्या सगळ्यांसाठी. आपण आपल्याला स्वतःला तयार करायचं आहे त्या जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, आणि त्या ट्रेनिंगसाठी आपल्याला फार मेहनत करायची. पण त्याच्यासोबत आपल्याजवळ या असे अमेझिंग आणि मस्त ताई आणि दादा आहेत. तुम्हाला कधी काही पाहिजे तर ते शिका आणि तयार व्हा. आणि फक्त 1-2-3-4 गोष्टी विचार नका करू. अजून सगळ्यात इंटरेस्टिंग करिअर सांगू का तुम्हाला एक? राजकारण. कोणाला नेता बनायचं आहे का? कोणाला असं वाटतं ना की पॉलिटिक्स खूप बोर असतं, असं वाटत असेल ना तुम्हाला आतापर्यंत? भ्रष्टाचारी असतात असं वाटतं की चांगलं वाटतं? पेपर वाचता का तुम्ही? न्यूज बघता टीव्हीवर? काय ऐकता? घोटाळे